मी अरुण घोडके शिवचिंतन ज्या भागामध्ये स्वराज्याची स्थापना झाली तो भाग म्हणजे दख्खनचा मुलूक किंवा दख्खनचे पठार होय. दख्खनच्या प्रदेशात उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत पसरला आहे. त्यामुळे घाटमाता, देश आणि कोकण असे 3 भाग तयार झाले आहेत. नैसर्गिकदृष्ट्या दख्खन भागाला पर्वतराजींचे संरक्षण मिळालेले आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या विंध्य पर्वतामुळे हिंदुस्थानचे दक्षिण आणि उत्तर असे 2 भाग झाले. विंध्याद्रीच्या दक्षिणेला नर्मदा आणि तापी यांच्या दरम्यान सातपुड्याचे डोंगर आहेत. या 2 पर्वतांच्या दरम्यान असलेला प्रदेश दुर्गम असल्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये उत्तरेकडील आक्रमणापासून दख्खनचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरला. मध्ययुगीन कालखंडामध्ये सुप्रसिद्ध असलेले बुऱ्हाणपूर शहर या जी खिंड आहे तिथूनच मोंगलांची आक्रमणे दक्षिणेत झाली. ज्या मावळ भागातून हिंदवी स्वराज्याच्या हालचाली सुरू झाल्या तो भाग घाटमात्याचा पोटविभाग असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला पट्ट्यात असलेल्या सहारा प्रदेशाचा त्यामध्ये समावेश होतो. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.